खरं तर उद्या आपला मॅथ्सचा पेपर आहे आणि आजचा जो प्रिपरेशनचा दिवस आहे ना तो शेवटचा दिवस आहे। आजचा जो व्हिडिओ बनवतोय तो काही कुठलाही स्ट्रॅटेजी व्हिडिओ नाही आहे, मात्र मॅथ्स रिलेटेड ज्या काही छोट्याफार टिप्स आहेत ना त्या ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या शेवटच्या एका दिवसामध्ये चुका कुणीही करू नयेत यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय। मी ऑलरेडी मॅथ्स रिलेटेड पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे, क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत त्या रिगार्डिंग कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता। ठीक आहे, आता पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एक तर मॅथ्समध्ये हेच क्वेश्चन्स येणार 100% हेच क्वेश्चन्स लीक झालेत असे कुठल्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका। एक तर जर बघाल तर 10thचा CBSEचा मॅथ्सचा पेपर जो झाला होता त्याच्यामध्ये जर बघाल तर क्वेश्चन्स ते एक्सपेक्टेडपेक्षा खूप वेगळेच आले होते आणि मॅथमॅटिक्समध्ये असं आपण म्हणू शकत नाही की हेच क्वेश्चन्स ॲज इट इज येतील का, कारण का बोर्ड एक्झाममध्ये काय होऊ शकतं की कुठल्याही डिफरंट प्रकारे तो क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो। त्यामुळे काळजी काय घ्या, तर इम्पॉर्टंट जे कन्सेप्ट आहेत अगेन अँड अगेन PYQs असतील किंवा जे काही कन्सेप्ट आहेत ते अगेन अँड अगेन विचारतात त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, ते क्वेश्चन्स केले तरी चालतील, परंतु हेच क्वेश्चन्स येतात हेच फेवढं करून जा वगैरे अशा गोष्टींवर काहीही विश्वास ठेवू नका, कारण का मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 100% सांगता येत नाही की हेच क्वेश्चन्स येतील। ठीक आहे, दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, उद्याचा जो पेपर आहे तो अवघड येणार आहे का किंवा कसा सिक्वेन्स आहे, एक तर आपल्या महाराष्ट्र बोर्डसाठी इतकी काही डिफिकल्टी लेवल ते जास्त ठेवत नाहीत, त्यामुळे पेपर जो आहे ना इझी टू मॉडरेट लेवलचाच येणार आहे। जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे ॲज अ PYQs म्हणूनच रिपीट होतात, फक्त त्यांच्या व्हॅल्यू चेंज केल्या जातात किंवा क्वेश्चन्स थोडाफार वेगळ्या पद्धतीने विचारला जातो। त्यामुळे काळजी करू नका, जी तुमची आत्ता प्रिपरेशन आहे ती ॲज इट इज चालू ठेवा, वेगळं करायची काहीही गरज नाही आहे। ऐन मुवमेंटला पूर्ण सिलेबस एंडिंगपर्यंत कव्हर करतो, रिव्हिजन राहिलं तर राहिलं अशा काहीही करू नका, सगळ्यात जास्त गरजेचं आहे तुमचं रिव्हिजन। ठीक आहे, एक सिंपल शॉर्ट ट्रिक सांगतो, ती म्हणजे काय, 1 कन्सेप्ट 1 क्वेश्चन। म्हणजेच काय, एखादा चॅप्टर जर तुम्ही करत असाल तर त्या चॅप्टरमधल्या प्रत्येक कन्सेप्टचा एक क्वेश्चन जो आहे ना तो तुम्ही परफेक्ट करा, म्हणजे त्या रिगार्डिंग जरी कोणताही क्वेश्चन आला ना तरी तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, दुसरी गोष्ट, आज पूर्ण दिवस सिलेबस कव्हर करण्याऐवजी मला वाटतं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत सिलेबस कव्हर करा आणि त्यानंतर तुमचं रिव्हिजन आहे ना ते स्टार्ट करा। रिव्हिजनसुद्धा करताना पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायची काही गरज नाही, क्वेश्चन वाचा, तो क्वेश्चनसाठी कुठला फॉर्म्युला मी यूज करणार आहे एवढं फाइंड करा आणि त्यानंतर रिव्हिजन करा। उगाच अगेन अँड अगेन सॉल्व्ह करत बसण्यात काहीही गरज नाही आहे। ठीक आहे, आणखीन शक्य तेवढा जास्तीत जास्त मॅथमॅटिक्सचा सिलेबस कव्हर करा। पहिल्यांदा जेवढे काय आपले पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये थेरम्स आहेत ते सगळे व्यवस्थित करा। दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे काय, चॅप्टरचे गेल्या 3 वर्षाचे PYQs त्यांना प्राधान्य द्या आणि तिसरं आहे ते म्हणजे टेक्स्टबुकमधली सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत ना त्यांच्यावरती फोकस करा। या 2-3 जरी गोष्टी केल्यात ना तरीसुद्धा खूप चांगला स्कोर मॅथमॅटिक्समध्ये येऊ शकतो। मॅथ्समध्ये प्रॉब्लेम इतकाच येतो की आपण जसं फिजिक्सला असेल केमिस्ट्रीला असेल या कन्सेप्ट रिगार्डिंग आपल्याला काहीही लिहिता येतं, परंतु मॅथमॅटिक्समध्ये एखादा क्वेश्चन आपल्याला समोर दिसतो त्यावेळी त्या क्वेश्चनचा फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे। ठीक आहे, ते फॉर्म्युला आठवणं खूप गरजेचं आहे आणि इथं फॉर्म्युल्याला इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या आन्सरला तुमचे मार्क्स असतात, त्यामुळे तिथं काहीही लिहून आला तरी त्याला मार्क्स मिळत नाहीत। ठीक आहे, आणखीन एक शेवटचा महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे काय, तर मॅथ्सचा पेपर अटेंड करताना क्वेश्चन्स चूज करायला शिका। मला अजूनही आठवते बोर्ड एक्झाममध्ये मला मॅथमॅटिक्समध्ये 99 मार्क्स होते आउट ऑफ 100। ठीक आहे, मग त्यावेळी मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात जास्त काय गरजेचं असतं तर क्वेश्चन चूज करायला शिका। आपण ज्यावेळी 8 पैकी 12 पैकी आपल्याला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात आणि आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि नंतर आठवतं की आपल्याला पुढच्या स्टेप्स फॉलो होत नाहीत किंवा इंटिग्रेशन सॉल्व्ह होत नाहीत, मग असं होऊ द्यायचं नसेल तर तिथं आपला वेळ जर वाचवायचा असेल तर क्वेश्चन्स असे चूज करा ज्या क्वेश्चनमधलं तुम्हाला बरोबर तुम्ही त्या शेवटच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकाल। जर वाटलं की मला या 2-3 क्वेश्चन्सपैकी काहीच येत नाही तर अशा क्वेश्चन चूज करा की तो क्वेश्चन्समध्ये ॲटलिस्ट तुम्हाला फॉर्म्युला तरी माहिती आहे, काहीतरी माहिती आहे, कारण का फॉर्म्युला जरी लिहिला तरी 1 मार्क तरी तुम्हाला कन्फर्म मिळून जाईल, याची काळजी घ्या। आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मॅथमॅटिक्सचा जो उद्याचा पेपर आहे इतका डिफिकल्ट नसणार आहे, खूप इझी असणार आहे, फक्त का शांत डोक्याने व्यवस्थित अटेम्प्ट करा, कारण का ही बोर्ड एक्झाम आता मॅथमॅटिक्सची संपल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं जे डाव चालू होणार आहे तो तुमचा CETचा, ज्याच्यावरून तुम्हाला तुमच्या पुढची 4 वर्ष आयुष्याची कोणत्या कॉलेजमध्ये घालवायचे हे सगळं डिटरमाइन होणार आहे आणि ते खूप गरजेचं आहे। त्यामुळे बोर्ड एक्झाम संपल्यानंतर सगळ्या ज्या काही चुका झाल्या असतील आत्तापर्यंत बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये असेल किंवा कुठेही असेल, ठीक आहे, त्या सगळ्या आता भरून काढायची जी संधी आहे ती तुम्हाला CETला येणार आहे। CETला आपण सुद्धा असणारच आहे, तुमचे पूर्ण प्रिपरेशन म्हणजे फ्री तुमचा कोर्स कंडक्ट करण्यापासून ते मेंटरशिप प्रोव्हाइड करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी लवकरच चॅनलवरती अपलोड होतील। आता
आत्ता सध्या तरी उद्याचा जो पेपर आहे तो सगळ्यांनी व्यवस्थित द्यायचा आहे. उद्याचा पेपर सगळ्यांना इझीच जाणार आहे, ती काळजी करू नका. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून उद्याच्या पेपरसाठी शुभेच्छा. सगळ्यांनी पेपर छान लिहून या, कुठलाही क्वेश्चन सोडू नका किंवा जर येत नसेल तर काहीतरी लिहा, परंतु लिहा, ही काळजी घ्या. ठीक आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.